जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19 हप्त्याची तारीख आणि वेळ आता जाहीर झालेली आहे। कोणती तारीख आणि कोणती वेळ जाहीर करण्यात आली आहे, सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर केंद्र सरकारने 2025 साठी 2025-26 साठी या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या काही घोषणा केल्या आहेत। शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या गोष्टी करण्याचं सरकारचं धोरण आहे आणि याचाच एक भाग म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा योजना या शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे। आणि मीडिया रिपोर्टनुसार केंद्रीय कृषी मंत्री यांनी एक घोषणा केलेली आहे, ती म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर मित्रांनो, तिथं जे शिवराज चौहान यांनी जो कृषी मंत्री आहे त्यांनी अधिकृत घोषणा सुद्धा केलेली आहे। मित्रांनो, लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये जर 19वा हप्ता आणायचा असेल तर तुम्हाला हे काम करणं अनिवार्य आहे। ते म्हणजे कोणतं करायचं आहे या संदर्भात सुद्धा आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर लवकरात लवकर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। म्हणजे काय, तर पीएम किसान योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी लाभदारांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। जर कोणत्याही शेतकऱ्यांना अद्यापही ई-केवायसी केली नसेल तर त्यांना लवकरात लवकर ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कारण की ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण नसेल तर तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यामध्ये मिळणार नाही। एकंदरीत आतापर्यंत 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत आणि 5 ऑक्टोबर 2024 रोजी हप्ता टाकण्यात आलेला आहे। आता पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ई-केवायसी का अनिवार्य केलेली आहे, तर थोडक्यात माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर पीएम किसान योजनेचे लाभधारी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया करणं आवश्यक आहे। योजनेचे फायदे खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत आणि त्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये या अनुषंगाने सरकारने याबाबत ही ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे। तर मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया तुम्हाला 2 प्रकारे करता येते। एक म्हणजे बायोमेट्रिक आधारित आणि दुसरे म्हणजे बायोमेट्रिक झाल्याच्या नंतर OTP बेस्ड सुद्धा तुम्हाला करता येते। आणि तुम्हाला जर पीएम किसान योजनेची नोंदणी करायची असेल नवीन कुणाची, तर हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात। आधार कार्ड असेल, 7/12 असेल, आरसी डिटेल असतील, हे 2-3 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन तुम्हाला CSC सेंटरवर जावे लागेल आणि तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सुद्धा डॉक्युमेंट पाहू शकता किंवा स्क्रीनवर तुम्हाला दिसतच आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही लाभ घेऊ शकता। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करू शकता। धन्यवाद। जय